नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जेल रोडच्या शिवाजीनगर परिसरातील अष्टविनायक नगर येथे एका मुलानं स्वतःच्या वृद्ध आईची गळा दाबून हत्या केल्याची भीषण घटना घडली आहे। 58 वर्षीय अरविंद मुरलीधर पाटील या मुलानं त्याच्या वयोवृद्ध आई यशोदाबाई मुरलीधर पाटील यांचा गळा दाबून खून केल्यानंतर थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे। मी माझ्या आईच्या वृद्धापणाला कंटाळलो म्हणून तिची हत्या केली, मला अटक करा असं सांगत आरोपीनं स्वतःच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे। घराची पाहणी केली असता वृद्ध महिलेचा मृतदेह घरातच आढळून आलाय। सध्या आरोपी मुलाला ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील विडकर, पोलीस हवालदार विजय टेमकर यांसह पथकानं घटनास्थळी पाहणी केली आहे। आईला देव मानणाऱ्या आपल्या समाजात मुलानं स्वतःच्या वृद्ध आईचा जीव घेतल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे काल दिवसभरात नाशिकमध्ये सलग 3 खुनाच्या घटना नोंदवण्यात आल्यात, तर गेल्या 9 महिन्यामध्ये तब्बल 46 हत्या प्रकरणांनी पोलिसांनाही ताण दिलाय। मानवी नात्यांमधली संवेदना हरवत चालल्याचं चित्र नाशिक शहराला हादरवून सोडलेलं आहे। अश्विनी पुरी, उत्तर महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक रोड।